आता मी उठून फ्रेश होऊन चाललो. बघू आता गेल्यानंतर कुठे जाणं होतं तर स्वच्छता अभियानाला. गाड्या बिड्या सगळ्या ठेवून आहेत. काल रात्री थोडा उशीर आलो आणि आता आपण जाऊ बबलू पिकअप करू. त्याच्यानंतर सायकल पकडून आपण जाऊ स्मशानभूमीत. नाहीतर बघू आता कुठे जाणं होते तर. बोलते मुल्की पब्लिक कशी आहे थंडी. जेमतेम आम्ही आता गडचिरोली रोड लागलोय दोघे आणि मस्त थंडी आहे. छान आहे. सकाळचं वातावरण एकदम मस्त आहे. आणि आमच्या दोन एकदम सुपर बाईकिंग मध्ये निघाला कचरा उचलण्यासाठी. आज आम्ही स्मशानभूमीत जाऊन आणि रस्त्यावर पडलेला कचरा तो साफ करणार आहे. आजचा मोसम छान आहे सकाळचा. थोडं उठण्यास त्रास होते पण रोजचे आपले 2 तास आपण देत असतो कंटिन्यू. आणि सतत नित्य कार्यक्रम आपला चालू आहे. थंडी असली तरी पावसाळा असू दे आपण जात असतो आणि अविरत सामाजिक कर्तव्य आपण पार पाडतो. नुकताच 5 जानेवारीला झालेला तृतीय राष्ट्रीय संमेलन मानवता विकास यांच्याकडून युवा प्रेरणा पुरस्कार प्रदान झाला. त्यांचे मनापासून आभार. कार्याचा गौरव म्हणजे त्याच्यातून ऊर्जा मिळत असते आणि सातत्याने आम्ही कार्य करत राहू. आता स्मशानभूमीत आपण पोहोचू थोड्या वेळानंतर. सध्या आम्ही आता गडचिरोली रोडला आहे इकडं नागोल्या समोर. आणि त्या रस्त्याचा असलेला कचरा उचलण्याचं काम आम्ही सध्या करता आहे. म्हणजे एकच रस्ता न करता सगळे रस्ते साफ झाले पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणात तिकडे प्लॅस्टिक कचरा आहे. आतापर्यंत एवढी कॅरी बॅग आपण जमा केली आणि असे 2-3 हस्त जमा होणारच आहे. अशा मोठ्या कॅरी बॅग आपल्याला पाहिजे कारण त्याचे जास्त कचरा साठवता येईल. आणि असा स्वच्छ करत करत आपल्याला आता जायचं आहे. Jalan itu mah, hah? Turun gua.
करून टाक ना असं. सध्या आपण आता गेटकडून हे रस्त्याची सफाई करत येत आहे. पण या पावसाळ्यात ही विटाची भिंत होती ना, त्याच्याने हे सगळं पडलेलं आहे. आता हे नवीन कॉन्क्रिटीकरण करायला लावू आपण असे. आणि याच्या मदत आपल्याला माती भरून झाडं लावायचे आहे, फुलं झाडाचे सगळ्यांच्या मदतीनं, म्हणजे आमच्या फक्त नाही. माती भरल्यानंतर आपण एक एक झाडा फुलाचे किंवा हे मोठेवाले नाही, जे चांगले फुलाचे झाडं होतील आणि मोठे दिसतील जेणेकरून ते आपल्या कामात येतील. आणि ही इथं पडलेल्या प्लास्टिक बाटला असेल, खऱ्याच्या पन्न्या, ग्लास, बाकी काय चिवडा बिवडाचे कागद राहते, बाकी काही राहत नाही. आणि हे साफ करण्याचं काम आपण आता करत आहे. जेमतेम झालेलं आहे इकडचा. आणि काल मनीष भाऊ आमचे इलेक्ट्रिक त्यांच्या आजी मरण पावल्या, तर त्यांचं ते विधिविध कार्यक्रम चालू आहे, पूजा बिजा. आणि उद्या पूजा झाली पाहिजे. नंतर आता माहीत नाही तर त्यांचं कसं काय असते, तर आपण ते पण आज बघणार. साईडला पडलेला सगळा कचरा आज उचलण्यात आला आणि हा सगळा बाहेर काढलेला कचरा आहे. इथे आपण आता झाडं लावणार आहे यावेळी. जेमतेम माझ्या स्मशानभूमीची स्वच्छता आहे, ठीक आहे. आणि विधिवत पूजा चालू आहे त्यांची, ठीक आहे. सगळे ते राखाडा उचलून मार्कंड्याच्या नदीत नेणार आहे. आणि आता आम्ही पण चाललो. आमचा टाईम झाला आहे 2 तास 365 दिवस असं टॅगलाईन, म्हणजे कंटिन्यू काम चालू आहे आपलं. पण 5 तारखेला 2 तास 365 दिवस पण आपल्याला काम करायचं आहे विरत. आणि आता आम्ही जाऊ पहिल्यांदा आता नाश्ता करायला. पहिले ब्रेड पकोडा खायचा आहे. ब्रेड पकोडा खाणार आहे हा, तिकडे जाऊन मी पोहेच खाईन.